राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता जाहीर केली आहे आणि आजपासूनच जाहीर केली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम देखील त्यांनी जाहीर केलाय. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान नामनिर्देशन पत्र भरायचे, 31 डिसेंबरला छाननी करायची आहे, 3 जानेवारीला चिन्ह वाटप, 2 जानेवारीला महागार आहे आणि 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी. हा जर का निवडणूक आयोगाचा कार्यक्रम बघितला तर सोलापूर शहराच्या अस्मितेचा किंवा भावनिकतेचा किंवा धार्मिकतेचा एक सर्वात मोठी यात्रा म्हणजे सिद्धेश्वर यात्रा ह्याच दरम्यान होते. 11 जानेवारी ते 16 जानेवारीच्या दरम्यान सिद्धेश्वर यात्रेचे सोपस्कार पूर्ण केले जातात आणि त्यामध्ये संपूर्ण सोलापूर हे भक्तिमय झालेलं असतं आणि त्या सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी आणि विद्यमान आमदार हे आपल्या सोबत आहेत. आणि आपण विचारणार आहोत की सिद्धेश्वर यात्रेमध्ये ह्या निवडणूक कार्यक्रमाचा कसा अडथळा होतो आणि लोकांमध्ये काय मेसेज आहे. मला ह्याच दरम्यान निवडणूक आयोगाकडून यात्राच्या दरम्यान कार्यक्रम जाहीर केले, एक मानकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? सोलापूर ग्रामदेवसी सिद्धारामेश्वरांचं ही यात्रा जानेवारी 11 तारखेपासून सुरुवात होती, ती 15 तारखेपर्यंत ही यात्रा चालू असते. या यात्रेमध्ये या सोलापूर शहरामधल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं मान आहे. यामध्ये सगळ्या जाती धर्माचे हा ग्रामदेव सोलापूरचा असल्यामुळे या यात्रेसाठी या फक्त सोलापूर जिल्ह्यातले नाही तर आंध्र कर्नाटकचे भाविक लोक या यात्रेमध्ये समावेश होतात. लाखो संख्येने यामध्ये भाविक येत असतात आणि ह्या 4-5 दिवसाच्या ह्या यात्रेमध्ये येणारा भाविक हा एक भक्तिमय वातावरण या सोलापूर शहरामध्ये निर्माण झालेलं असतो. सोलापूर आज निवडणूक आयोगाने जे निवडणुका महानगरपालिकेचे जाहीर केले आहेत त्या संदर्भात बघितलं असताना त्या दरम्यानच 15 तारखेला हा मतदानाचा दिवस ठेवलेला आहे आणि 14 तारखेला हा संक्रांत आहे. संक्रांताचं महत्व ह्या महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये फार मोठ्या प्रमाणात असतो. या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला असताना 14 तारखेला अक्षताचा कार्यक्रम, 13 तारखेला सिद्धेश्वरांचा अक्षताचा कार्यक्रम असतो, 14 तारखेला हा होम हवन असतो आणि 15 तारखेला दारू काम असतो. त्यामुळं या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर बघितलं तरी ह्या यात्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे नंदीकोलचं 68 लिंग करणं आणि ह्या सगळ्या यात्रेमध्ये ज्या काही नंदीकोलधारी असतात ते नंदीकोल पकडणारे जे युवक असतात, या सगळ्या समाजाचे युवक त्याच्यामध्ये हजारो संख्येने युवक त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. मला तर असं वाटतं की आपल्या जिल्हाधिकारी किंवा आपले पोलीस कमिशनर हे पहिल्यांदा निवडणूक आयोगाला कळवायला पाहिजे होतं, जेणेकरून हा तारीख खरंच लोकांसाठी हा म्हणजे अडचणीचा तारीख आहे आणि त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात या यात्रेमुळे अडथळा निर्माण होणार आहे. लोकांना प्रचार करता येणार नाही आणि प्रचारामध्ये भाग घेता येणार नाही, कारण ते सगळे आपल्या सिद्धेश्वर यात्रेमध्ये हे सगळे गुंतलेले असतात. म्हणून निवडणूक आयोगाने ह्या संदर्भात विचार करावा. नक्कीच निवडणूक आयोगाने नक्कीच विचार करावा. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडून याचा विचार झाला पाहिजे आणि सोलापूर शहराची सर्वात मोठी यात्रा अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडली जावी. सिद्धेश्वर यात्रेच्या पुजाऱ्यांनी देखील प्रशासनाला तशी सूचना किंवा तशी कल्पना दिली होती, पण प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली नाही. मानकऱ्यांकडून प्रशासनाकडून काही बदल होतील अशी अपेक्षा मानकरी आणि पुजाऱ्यांकडून व्यक्त केली जाते. न्यूज करता यासिन सैदचा